जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलो आहे। खासियत याची अशी तुम्ही ते बघू शकताय, kunjal.joshi@techmahindra.com स्वतः HR चा मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याकडे आहे। त्यामुळे 1001% जेन्युइन अपडेट आहे। खास करून तुम्हाला पुणे आणि मुंबई शहरात जॉब पाहिजे आहे तर बिंदास अप्लाय करा, कारण की मुंबईमध्ये 300 जागा आणि पुण्यामध्ये 115 जागांसाठी ही भरती होती आहे। तुम्ही फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे। सिलेक्शन कसं होणार आहे, कोणतं काम करायचं आहे, कुठल्या पोस्ट आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय। अनेक जणांच्या कमेंट्स असतात की फ्रेशर्स आहोत, जॉब पाहिजे आहे, तर तुम्ही 12वी पास असाल तरी अप्लाय करू शकताय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तरी अप्लाय करू शकताय। सगळ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि असे जॉब अपडेट पाहिजे असेल किंवा तुमच्या शहरात कुठले वॅकन्सी आहे ती माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय फ्रेशर्स कस्टमर सर्व्हिस टेक महिंद्रा तर्फे अपडेट आलंय। महत्त्वाचं म्हणजे बघू शकताय 0 to 1 year एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय। 2.25 ते 4 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला पॅकेज मिळतंय। पॅकेज थोडं कमी आहे पण फ्रेशर्सच्या मानाने ठीक आहे, अनुभव घेण्यासाठी ठीक आहे। तुम्ही इथे बघू शकताय मुंबईमध्ये ऑल एरियाजमध्ये आहे, खास करून मलाड वेस्टमध्ये यांचं ऑफिस असणार आहे। त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की अप्लाय करा। पहिल्या पोस्टसाठी 100 जागा आहे आणि ऑलरेडी 100 लोकांनी अप्लाय सुद्धा केलंय। त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ आल्या आल्या अप्लाय करत जा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, सबस्क्राइब करून ठेवा, कारण की बघा तुम्ही लेट बघणार 3-4 दिवसांनी तरी ते हा जो आकडा आहे तो 1000च्या वर गेला असेल आणि तेव्हा तुमचा फॉर्म कोणी बघत नाही। त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करायला शिका आणि प्रोफेशनल स्किल असेल तर नक्की अप्लाय करा। आता नेमका प्रोसेस काय आहे तर बघा, मलाड मुंबई इज हायरिंग फॉर फ्रेशर्स फॉर UK US प्रोसेस, म्हणजे थोडक्यात कस्टमर केअरचं काम असणार आहे पण UK US साठी असणार आहे। त्यामुळे इथे इंग्लिश आलं पाहिजे, डोमेस्टिक पण नाही पण हे US प्रोसेस आहे त्यामुळे इथे आलं पाहिजे। 12वी पास आहात, ग्रॅज्युएट झालाय विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल। ही जी पोस्ट आहे ना, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह किंवा टेलिकॉलिंग जॉब, हे ज्या प्रकारच्या पोस्ट असतात यामध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणजे बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे। कारण की बघा कस्टमर केअरसाठी तेच महत्त्वाचं असतं की समोरच्याचे प्रॉब्लेम समजून घेणं, ते प्रॉपर ऐकणं आणि त्यांना प्रॉपर सोल्युशन प्रोव्हाइड करणं, हे तुमचं काम असणार आहे। इथे बघू शकताय तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी मिळते आहे, म्हणजे चर्च गेट टू विरार, CST टू ठाणे आणि CST टू वाशी या ठिकाणी कुठूनही तुम्ही असाल तुम्हाला कंपनी पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी देते। महत्त्वाचं म्हणजे या बाउंड्रीमध्ये तुम्ही असले पाहिजे। संध्याकाळी 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत, मे बी तुमची ते नाईट शिफ्ट असणार आहे त्यामुळे 8 पासून 7 पर्यंत तुम्हाला पिकअप ड्रॉप मिळणार आहे। मुंबईमध्ये पोस्ट आहे कस्टमर रिलेशनशिप ॲडवायझर तुमचं काम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यांनी स्पष्ट लिहिलंय कॅन्डिडेट विथ अ गुड कम्युनिकेशन स्किल। यस, तुमचं गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे। डोंट मिस द अपॉर्च्युनिटी घालवू नका, बिंदास अप्लाय करा। तुम्हाला काय करायचं आहे, हा HR चा नंबर आहे, यावर तुम्हाला तुमचा CV इथे बघा दिले, व्हॉट्सअपवर तुम्हाला CV पाठवायचा आहे। मे बी तुम्ही नंबर लावायला गेला तर नंबर मे बी हे उचलत नाही, कारण की मी स्वतः ट्राय केलाय, पण तुम्ही CV पाठवून ठेवा। CV स्ट्रॉंग आहे, प्रोफेशनल आहे तर नक्की तुम्हाला रिवर्ट येतो। त्यासाठी तुम्हाला स्किल्स आणि सर्टिफिकेट मेन्शन केलेले पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। ग्रॅज्युएट नाही आहात, 12वी करताय किंवा FY TY ला आहात, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तरी अप्लाय करू शकताय। त्यानंतर दुसरी पोस्ट मुंबईमध्ये जी असणार आहे 200 जागांसाठी, ती पण आहे फ्रेशरसाठीच हायरिंग आहे। टेक महिंद्रामध्ये 3.25 लाख रुपयांपर्यंत सॅलरी जाते आहे। हे पण फ्रेशर्स जॉब असणार आहे US प्रोसेससाठी। HSC म्हणजे 12वी किंवा ग्रॅज्युएट आहात विथ अ गुड कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे आहे। इथे पण तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी मिळते आहे। चर्च गेट टू विरार, CST टू ठाणे आणि CST टू वाशी। मुंबईमध्ये ॲक्च्युली ट्रॅव्हलचाच प्रॉब्लेम असतो, कंपनी जायला एवढं ट्रॅफिक वगैरे लागते त्यामुळे अनेकांना ट्रॅव्हल करता येत नाही किंवा तोच प्रॉब्लेम येतो, पण हे पिकअप अँड ड्रॉप देत आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन नाही। ओके,
त्यानंतर बघू शकता US प्रोसेस आहे आणि कस्टमर रिलेशनशिप ॲडवायझर ही पोस्ट असणार आहे. इथे बघा यश म्हणून जे यांचे HR आहे त्याचा नंबर दिला, यावर CV पाठवायचा आहे. CV प्रोफेशनल पाठवा, सर्टिफिकेट मेन्शन करा. टाटाचा मी तुम्हाला कम्युनिकेशन स्किलचा कोर्स दिलेला आहे, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स दिला आहे, भरपूर सारे कोर्स देऊन झालेले आहे. तुम्ही जर ते शिकले असाल, प्रॅक्टिकली तुम्ही लर्न केलेलं आहे तर नक्की संधी सोडू नका. त्यानंतर पुढची पोस्ट पुण्यामध्ये असणार आहे, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्हचं काम आहे. हे पण US, UK आणि ऑस्ट्रेलियन प्रोसेससाठी असणार आहे. फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय. काम का असणार तर प्रोव्हाइड एक्सिलेंट कस्टमर सर्व्हिस टू क्लायंट. म्हणजे जे पण क्लायंट असेल, थोडक्यात काय टेक महिंद्रा झालं, विप्रो झालं, इन्फोसिस झालं, हे काय करतात बाहेरच्या देशातले जे कंपन्या आहे त्यांचे काम उचलतात. ओके, म्हणजे कस्टमर केअर, कस्टमर सर्व्हिसचे कामं उचलतात. इंडियामध्ये कसं स्वस्त पडतं त्यामुळे हे कामं उचलतात, तिकडून जास्त पैसे घेतात, आपल्या एम्प्लॉईला देतात आणि त्याद्वारे हे रेव्हेन्यू जनरेट करत असतात. त्यामुळे तुम्ही बघा विप्रो झालं, टेक महिंद्रा झालं, यामध्ये दर महिन्याला काही ना काही वॅकन्सी येत असतात. कारण की नवीन प्रोजेक्ट आले, नवीन पोरं भरती करा, अशा प्रकारे भरपूर सारे प्रोजेक्ट येत असतात. त्यामुळे नक्की अप्लाय केलं पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल मला जॉबच मिळत नाही आहे तर तुम्ही कम्युनिकेशनवर फोकस करा, कम्युनिकेशन स्किल शिका, प्रेझेंटेशन स्किल शिका. मग हे या कंपन्या नेहमीच वेलकम करत असतात. ओके, पुण्यामध्ये असणार आहे, ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे, अप्लाय करू शकताय. कॅन्डिडेट 0 to 6 इयर्स एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय. व्हॉइस प्रोसेससाठी सिलेक्शन कसं होणार आहे तर HRचा इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर व्हॉइस अँड ॲसेंट, नेमकं तुम्ही बोलता कसं आहे ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन तुमचं सिलेक्शन होईल. ते बघा इथे US प्रोसेससाठी 3.35 लाखांचं पॅकेज आहे, UK प्रोसेससाठी 2.90 लाखांचं पॅकेज असणार आहे. ओके, कॅन्डिडेट शुड बी कम्फर्टेबल वर्किंग विथ रोटेशनल शिप. रोटेशनल शिपमध्ये तुमचं काम असणार आहे. बाकी दिले बघा, बोथ वे कॅब फॅसिलिटी मिळते. यस, पॅकेज थोडंसं कमी आहे पण कॅब फॅसिलिटी मिळते आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर ऑनबोर्डिंग क्विक असणार आहे, भरपूर सारे पॅकेज मिळणार आहे, ग्रोथ आणि करिअर डेव्हलपमेंट मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळते. अप्लाय कसं करायचं तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, kunjal.joshi@techmahindra.com हा मोबाईल नंबर आहे. मेल ॲड्रेसवर पण CV पाठवा, याच्यावर पण पाठवा. मेलमध्ये काय मेन्शन करायचं किंवा व्हॉट्सअपवर काय टाकायचं तर अप्लाइंग फॉर पोस्टचं नाव लिहायचं, त्यानंतर तुमचं प्रोफेशनल CV पाठवायचं, तुमचे काही सर्टिफिकेट असेल तर ते पण पाठवून द्यायचे. फक्त CV पाठवून काम नाही होणार, कारण की लोक भरपूर सारे CV पाठवाल, तुम्ही काहीतरी ॲडव्हान्स करा. ओके, फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. त्यानंतर पुढची जी पोस्ट ती पुण्यामध्येच आहे बघा, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनलसाठी असणार आहे. 15 जागा आहे. इथे बघू शकता HR मयुरेश जे आहे त्यांचा नंबर दिला आहे, आर्याचा दिला आहे आणि राजेश्वरी यांचा दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर CV पाठवू शकताय. 11 ते 5 दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, मंडे ते सॅटर्डेमध्ये. कुठे लोकेशन आहे तर बघा टेक महिंद्रा शारदा सेंटर अपोजिट हे असणार आहे पुण्याच्या ठिकाणी. ओके, हिंजेवाडी फेज 3 या ठिकाणी तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल असणार आहे. त्यामुळे वॅकन्सी आणताना किंवा हे रिसर्च करताना मी हेच बघतो की पॅकेज चांगलं पाहिजे, वॅकन्सी चांगल्या पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे HRचे डिटेल्स पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कॅब फॅसिलिटी वगैरे मिळालं तर अनेकांना सोपं जातं. त्यामुळे असे रिसर्च करून वॅकन्सी आणत असतो. बाकी काम कसं करायचं आहे तुम्हाला समजलं आहे, कस्टमर केअरचंच काम असतं. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. इथे बेनिफिट तुम्हाला सांगितलं, कॅब फॅसिलिटी मिळते आहे, महत्त्वाचं म्हणजे ग्रोथ मिळते आहे, लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे, लॉयल्टी बोनस आहे, 20K इंटरव्ह्यू राऊंड केल्यानंतर 20K आहे आणि भरपूर सारे बेनिफिट सुद्धा असणार आहे. तर ही पण एक चांगली पोस्ट होती. आणि पुढची जी पोस्ट आहे ती पण पुण्यासाठीच आहे, टेक महिंद्रा हायरिंग फॉर इंटरनॅशनल ब्लेंडेड अँड व्हॉइस प्रोसेस. ओके, 20 जागा आहे. इथे बघू शकताय व्हॉट्सअप नंबर दिला आहे मयुरेशचा, त्यावर CV पाठवायचा आहे. 12 ते 4 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. हे पण हिंजेवाडी फेज 3 यामध्ये कॅब फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर टेक महिंद्रा शारदा सेंटर ग्राउंड फ्लोर या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्यामुळे लोकेशन पण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही लोकेशनवर जाऊन पण इंटरव्ह्यू देऊ शकताय. यांना CV पाठवा, शॉर्टलिस्टिंग झाल्यावर इंटरव्ह्यूला जा किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. बाकी काम काय करायचं त्याची पण सगळी माहिती दिली आहे. तुम्हाला कन्फ्युजन असेल तर सांगून देतो थोडक्यात. रिझॉल्विंग बिलिंग इश्यू, बिलिंग रिलेटेड यांच्याकडे प्रोसेस चालली आहे, मग त्यामध्ये काही क्वेरीज येत आहे, काही एरर येत आहे, तर तो इश्यू सॉल्व्ह करायचा अशा प्रकारचं काम असणार आहे तुमचं. याची ट्रेनिंग तुम्हाला दिली जाणार आहे. लिसन ॲक्टिव्हली टू कस्टमर्स नीड, कस्टमरचे जे नीड आहे ते नीट ऐकून घ्या. कन्सर्न काय आहे त्याचा फीडबॅक त्याला प्रॉपरली द्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या सिनियरकडे कॉल ट्रान्सफर करू शकताय किंवा जे पण क्वेरीज आहे ते ट्रान्सफर करू शकताय. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. महत्त्वाचं हे काम यायचं तुम्हाला असेल तर बेसिक कम्प्युटर नॉलेज तर तुम्हाला पाहिजेलच, चांगली टायपिंग आली पाहिजे आणि कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे. या सगळ्या जॉबसाठी हे जर स्किल्स तुमच्याकडे आहेत तर बिंदास अप्लाय करा.
बाकी बेनिफिट काय, तर बेनिफिट मी तुम्हाला सांगितलं आहे. बोथ वे तुम्हाला कॅब फॅसिलिटी मिळते, पिकअप अँड ड्रॉप. त्याच्यानंतर ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे, लॉयल्टी बोनस मिळतोय 20,000 रुपयांपर्यंत. त्याच्यानंतर फर्स्ट लेवल सेकंड लेवल हे सगळं दिलं आहे. फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. कस्टमर सक्सेस कस्टमर सर्व्हिस रिलेटेड तुमचं काम असणार. आणि ग्रॅज्युएट नाही आहात तरी अप्लाय करू शकताय, कारण की अनेकांचं शिक्षण पैशांच्या अभावी राहून जात आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण करता येत नाही आहे. तर तुम्ही नक्की अपॉर्च्युनिटी घेऊ शकताय. पॅकेज चांगलं मिळते, म्हणजे 20 ते 35,000 रुपयांपर्यंत तुम्हाला मंथली सॅलरी मिळून जाईल. कॅब फॅसिलिटी मिळते, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही. जे इलिजिबल आहे नक्की अप्लाय करा. कोणी मुंबई पुण्यामध्ये जॉब शोधताय त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्या शहरात जॉब पाहिजे आहे ती कमेंट केली तर त्यावर पण मी रिसर्च करून नक्की व्हिडिओ आणेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.